गुड आफ्टरनून मुलांनो, कसे आहात सगळे? बरे आहात? एकदा आपला सगळं लेसन संपला तर आपण रिव्हिजन करायचं आहे, सराव पण करायचा. इयत्ता 10वी मराठी अक्षर भारतीचा आज आपण 10वा धडा म्हणजे रंग साहित्याचे हे आज आपण शिकणार आहोत. साहित्य म्हणजे नक्की काय असतं हे माहिती आहे का? मानवी जीवना व्यवहारिक विषयक चित्रण, विवरण, अर्धनिर्णय, भाष्य अशा स्वरूपाचा भाषिक अभिव्यक्ती स्थूल मानले जातात. ज्याला मनाने असं आपण मानतो ते म्हणजे साहित्य असे संबोधले जातात. जीवनव्यवहाराचे भावनिक आणि आध्यात्मिक, बौद्धिक अशा विविध रंगांनी घडवलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक किंवा वास्तव अशा वेगवेगळ्या स्तरांवरचे सर्वांगीण आणि सम्यक दर्शन हे सगळं काही आपल्याला साहित्यानेच मिळतो. आप जितना भी स्टोरी पढ़ते हैं, कथा पढ़ते हैं, कहानी पढ़ते हैं, नॉवेल्स पढ़ते हैं, ओवरऑल इन सबको हम साहित्य बोल सकते हैं. अभी तक के जितने भी हमने पाठ पढ़े हैं, म्हणजे ह्याचा अगोदर जितके पण धडे झाले आहेत, कारण माझे विद्यार्थी ह्यांना पूर्णपणे मराठीमध्ये बोललेला कळत नहीं, म्हणून मी हिंदी में पण सांगते क्योंकि हर एक को एकदम नहीं समझता, इसलिए मैं हिंदी में भी समझा रही हूँ क्योंकि हर एक स्टूडेंट प्रोफिशिएंट नहीं है. इसके लिए माझा सांगण्याचा असा अर्थ आहे की समजा आपण धडा नंबर 8वर जाऊया जरा. इंट्रोडक्शन, पाठ्यपरिचय वाचन करताना कितींदा आपण पाहिलं आहे. ते कथाकार होते, कादंबरीकार होते, नाटककार होते, चित्रकार होते, बघायते, नोवेल आणि अशा विश्वभारती त्यांनी स्थापना केली. ह्याची स्थापना केली से संस्थेची. प्रभात संगीत, जीवन स्मृति, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजलि, उसके बाद यहाँ देख रहे हो चतुरंग आणि कादंबऱ्या. तो म्हणजे कादंबरी, कथाकार, नाटककार, ये जितना भी है सब लिखने के लिए हमें स्क्रिप्ट की ज़रूरत होती है. आप एक फ़िल्म देखने भी जाते हो तो उसमें पहले स्क्रिप्ट होता है, उसको लोग पढ़ते हैं, एक कहानी होती है, फिर उसको ड्रामेटाइज़ करते हैं. क्योंकि फ़िल्म इंडस्ट्री बहुत बड़ी है और बहुत सारे टेक्नोलॉजी है, तो हम उसे ये कहते हैं कि वो फ़िल्म है. हम उसी चीज़ को अगर नाटक में रूपांतर करेंगे तो हम बोल सकते हैं कि ये भी एक तरीके का साहित्य का ही पार्ट है. तो ये सारी चीज़ें जो हमें मिल रही हैं बाय रीडिंग, हम इसे साहित्य ही कहेंगे. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायचा असेल तर भाषेचे प्रभुत्व हवे. कि अगर हमें अपने विचार, अपनी भावनाएं बहुत ही इफ़ेक्टिव तरीके से किसी के समक्ष रखना होता है तो हमें अपनी भाषा पे अच्छी तरह हमें उस भाषा का ज्ञान होना ज़रूरी है. म्हणजे आपण बोलताना, लिहिताना आपले जे बोल असतात, आपले जे विचार असतात ते समोर ठेवताना खूप विशेष त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं कि भाषा कशी हवी. उस पर अपना इस तरीके का अधिकार होना चाहिए कि लगना चाहिए कि सामने वाला कुछ लिखा है, कुछ बोल रहा है. मराठी भाषा विविध साहित्य प्रकाराने समृद्ध आहे. या साहित्याचा वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. कि हम अगर भाषा पे अपनी प्रभुत्व दिखाते हैं तो जीवन का अनुभव भी हमारा समृद्ध होता है. की आपण ही जी भाषा आहे त्यालाही आदरासह व्यवस्थितपणे आपल्याला बोलता आणि लिहिता आले पाहिजे, तेव्हाच आपला त्याच्यावर अधिकार असतो. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. कसला? विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही म्हणजे आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. कि अगर हमने इस साहित्य से मतलब कथा, कहानी, कादंबरी इनसे हमने दोस्ती कर ली तो हमारे सबसे अच्छे मित्र यही हो सकते हैं और एक अच्छा संदेश दे सकते हैं. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणार आहे. साहित्य की जो अलग अलग कलाकृतियाँ हैं उसके बारे में आज ये लेसन में हम पढ़ने वाले हैं. म्हणजे आपले विचार
कादंबरी काय असते, कविता काय असते, कथा काय असते, हे नाटकचा रूपेमध्ये आपल्याला समोर दाखवले गेले आहे. लेखन स्वरूपी आपण शिकणार आहोत. सुश्रुतच्या वर्गाची सहल. सहल म्हणजे तुम्ही ज्याला पिकनिक म्हणता, सहलीला. भिलार या पुस्तकांचा गावाला नेण्याचे ठरले. कहाँ पे? भिलार नाम के गाव. पुस्तक का गाव था ये. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. आता सुश्रुत खूप खुश झाला जेव्हा त्याला एक फिल्मचा थ्रू म्हणजे त्याबाबत एक फिल्म दाखवली गेली की हा जो पुस्तकांचा गाव आहे तो कुठे आहे, कसा आहे, हे सगळं पाहून त्याला खूप आनंद झाला आणि ते आवडलेही. म्हणून तो खूप खुश होता की मी सहलीला जाणार. तो आनंदाने झोपला. आपल्याला जेव्हा सहलीला जायचं असतं आपण मस्त मजेत झोपतो. कधीतरी झोप पण लागत नाही की उद्याचा दिवस कधी उगवेन आणि आपण सहलीला जाणार आहोत. अशीच स्थिती ह्यावेळेस सुश्रुतची झाली होती. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहे. उसने कुछ देर बाद देखा कि जो किताबें थी वो लड़के लड़कियों का वेश धारण करके म्हणजे मुला मुलींच्या वेशमध्ये हाथों में हाथ डाल के आनंद से म्हणजे उत्साहाने, प्रशंसेने, आनंदी मनाने गाणे गात आहात, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. इतना ही नहीं, वो उसे उठा भी रही की सुश्रुत उठो. झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही, इथे काय करत आहात. उसने सोई सोई ही कहा. झोपेतच तो बोला, कौन हो तुम सब और यहाँ क्या कर रहे हो. पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे कि हम तुम्हें मिलने आए हैं हम सभी और हमें तुमसे दोस्ती करनी है. तुम्ही सगळे कोण आहात. आता हा नाट्य रूपांतर आहे, ह्याच्यामध्ये पात्र आहे. पहिला हा सुश्रुत आहे, तुम्ही सगळे कोण आहात. पहले कथा बोल रही है. एक कहानी की जो किताब है ती म्हणजे कथा, गोष्टींची पुस्तक म्हणजे कथा. अरे असा घाबरतोस काय, हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांची चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा. गोष्ट ही माझं दुसरं नाव. अंडरलाइन करना है, कथा का दूसरा नाम गोष्ट है. आपली ओळख कशी काय. अब सुश्रुतने पूछा, हमारी कब दोस्ती हुई. कथा. आईच्या आजीच्या तोंडून इसाप नीती, एसप्स फेबल्स, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. कि अपनी माँ के या दादी के मुख से आपने ये जो इस सब की कहानियाँ, पंचतंत्र, अकबर बिरबल ये सब पढ़ी है. ये सब सुनने में तुम्हें मज़ा तो आता था और आदत भी थी ना. तो सुश्रुत क्या होता है, होय आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर मतलब चूहा, कोल्हा मतलब जिसे आप हिंदी में सियार कहते हो, कोल्हा लांडगा पण बोलतात त्याला, ससा मतलब खरगोश, कासव, कछुआ याची गोष्टी सांगायची. और आप सभी ने बचपन में कहानियाँ पढ़ी ही होंगी. कथा. बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्य. इसको मोस्ट ऑफ अंडरलाइन करना है क्योंकि जब आप एग्ज़ाम में, बोर्ड एग्ज़ाम में आप जब कभी स्टोरी रायटिंग आती है रायटिंग स्किल में, तो ये दो चीज म्हणजे हे दोन महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवात आकर्षक आणि शेवट परिणामकारक. क्वेश्चन में भी आ सकता है कि कथा में मोस्ट IMP क्या होता है. ती इफेक्टिव्ह म्हणजे आपण बोलतो ना की त्याची वैशिष्ट्ये काय आहे, तर आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट. की सुरुवात आकर्षक होनी चाहिए और उसका जो अंत है बहुत ही परिणामकारक होना चाहिए. सुश्रुत, तुझे काही प्रकार असतात का. कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाला आपण साहस कथा शिकूया. तुम्हारे और भी प्रकार हैं क्या, और भी टाइप्स हैं क्या. क्योंकि आज मेरी मराठी की जो मैडम है उन्होंने मुझे बताया कि आज हम साहसी कथाएं, ब्रेवरी वाली कुछ कहानियाँ, करेजियस स्टोरी पढ़ेंगे. कथा. अगदी बरोबर. परी कथा, बौद्ध कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा
हे माझे अनेक उपप्रकार आहेत। अब आपको इसको अंडरलाइन करना है की कथा के अनेक उपप्रकार क्या होते हैं। त्याशिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी। मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही। एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते। किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य। की उसने सारे इम्पॉर्टन्स बताए की कथा एकदम उत्कृष्ट, दर्जेदार म्हणजे उत्कृष्ट कधी होते, जेव्हा त्याच्यामध्ये उत्तम कलाकृती असेल तेव्हा। अब सपोज ये जो मैं रीडिंग कर रही हूँ, आप जब इस लेसन को एकांत में तुम्ही एकटे असला, जेव्हा तुम्हाला कधीतरी वाटेल ना आज आपण हा धडा वाचूया, तुम्ही असे वाचता, तुम्ही सगळे कोण आहात, अरे असा घाबरतोस काय, हे सगळे, तो आपको इंटरेस्ट नहीं आएगा। लेकिन इसको ड्रामेटाइज करोगे तो और इंटरेस्ट आएगा। तो ये इफ़ेक्टिव करना हमारे ऊपर है की हमें किस तरीके से इफेक्टिव बनाना है। सुश्रुत, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना। तुम्हें बनाने वाले जो राइटर हैं, लेखक आहेत, त्यांचं नाव सांग मला। अब कथाकार कौन कौन है? गो जोशी, वी.स. खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वसंत पुरुषोत्तम काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द.बा. मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केला आहे, म्हणजे समाधान केला आहे। ये सब फेमस राइटर हैं हमारे महाराष्ट्र के, मराठी में जो कहानियाँ लिखते हैं, फेमस राइटर हैं। आई होप कि सबको समझ में आ रहा होगा, क्योंकि मैं हिंदी में भी एक्सप्लेन कर रही हूँ। मेरे बहुत सारे इंग्लिश मीडियम के बच्चे, हर कोई इसमें मराठी नहीं है, कोई गुजराती है, कोई यूपी से है, इसीलिए मैं दोनों ही लैंग्वेज यूज़ कर रही हूँ, क्योंकि आप सारे मेरे स्टूडेंट्स हो और हर एक को समझाना ये मेरे लिए बहुत ज़रूरी है। सुश्रुत, कितनी सुंदर। आता ही ताई कौन बरं? अब साथ में उसने किसी बुक को देखा है लेडीज़ कॉस्ट्यूम में, तो बोल रहा है अच्छा ये दीदी कौन है? कादंबरी। काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीण। थोरली मतलब होता है छोटी बहन। थोरली बहीण मला हवं तर कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा। आवाका मतलब विस्तार, एक्सपांड करके जिसे लिखना कहते हैं। कथेची थोरली बहीण मतलब मोठी। कथेची थोरली बहीण म्हणजे मोठी आणि धाकटी म्हणजे छोटी। अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात। अब ये क्या बोल रही है अपने बारे में, ये आपको अंडरलाइन करना है। कादंबरी में बहुत सारे पात्र होते हैं, त्याचा परस्पर संबंध असतो। विविध घटना प्रसंगातून माझी कथानक हळूहळू उलगडत जाते। वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात। या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करता वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो कि मेरे बारे में पढ़ते पढ़ते जो पढ़ने वाला है वो इतना ज़्यादा उसमें इन्वॉल्व हो जाता है, उसको इतना इंटरेस्ट आने लगता है कि तो पूर्ण गुंतून जातो, पूरी तरीके से उसमें वो बिझी हो जाता है। खरंच तुझा आवाका खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे। तुझा आवाका म्हणजे विस्तार रूप बहुत बड़ा है। कादंबरी, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वी.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला। अंडरलाइन करना है। वी.स. खांडेकर की एक कादंबरी है ययाति नाम की, जिन्हें पुरस्कार मिला है। वो सर्वोच्च, साहित्य क्षेत्र में सर्वोच्च मानी जाती है और उसे ज्ञानपीठ पुरस्कार मिला है। तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला। बिल्कुल सही बात है कि गर्व से हमारा सिर ऊंचा हो जाता है, म्हणजे माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला। इतक्यात कविता सुश्रुतचा खांद्याला धरून विचारते, कविता, सुश्रुत ओळखलंस का मला? अरे मी आहे कविता, आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकांतल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता। सुश्रुत, हो ताई, तालासुरात मतलब लय के साथ। हो ताई, मला आठवतंय, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण माशी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता। कविता, छान हं सुश्रुत, माझं रूप छोटंसं
आटोपशीर मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करने हे माझं वैशिष्ट्य। बिल्कुल सही। कविता के बारे में मैंने बहुत पहले बताया था की बहुत कम शब्दों में बहुत कुछ कह देना मतलब होता है कविता। पण ह्याच्यामध्ये जे विचार सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि आशय सौंदर्य असतात त्याचा कसला वापर होतो? वैशिष्ट्य, यमक, अनुप्रास असा शब्दालंकार आणि माझे बाहरी रूप, यमक, अनुप्रास आणि शब्दालंकार। शब्दों का अलंकार म्हणजे आभूषण, एक प्रकारचा सजवून प्रस्तुत केलेले शब्द आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकार म्हणजे अर्थांचा अलंकार म्हणजे उत्प्रेक्षा आणि रूपक आणि उपमासारखा। माझा अंतरंग म्हणजे आतला रंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात, माझे आशय अजून उच्च करतात। सुश्रुत मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते। चपखल तत्वतर असते ह्याचा अर्थ कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? मैडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते कि कविता की जो रचना होती है बहुत ही अर्थपूर्ण होती है और बिल्कुल हमें कुछ सीख देने वाली और हम उससे प्रेरित हों इस तरीके से। इन शॉर्ट लैंग्वेज अगर मैं कहूँ तो अगदी बरोबर। आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? ताई मला असं वाटलं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं। हाँ, अगर एक संगीतकार को एक लिरिक्स मिल जाए उसमें क्या सुर लगाना है, किस तरीके से इसको और सुंदर बनाना है, तो इस कविता में और भी सुंदरता बढ़ जाती है। कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडीमध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा। मतलब इसमें एक ध्वनि का निर्माण भी कर दिया जाता है, लय है, सुर है, ताल है, तो ये कविता और भी मनमोहक हो जाती है। कविता छान निरीक्षण आहे हां तुझं बरं। मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? हो करतात ना। कोणत्या तारखेला करतात? 27 फेब्रुवारीला। बच्चे ऐसे ही सोच के जवाब देते हैं। अगदी बरोबर। तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला? अंडरलाईन करना है। नाही ग, नटसम्राट नाटकाचे लेखक वि वा शिरवाडकर म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज ह्यांच्या बहुत ही ज़्यादा ये इम्पॉर्टेंट है और ये बहुत ही सम्माननीय कवि रहे हैं कि देखिए इनके उपलक्ष्य में हम ये दिन मनाते हैं। 27 फेब्रुवारीला आपण मराठी दिन जो साजरा करतो ते आपले जे कविवर कुसुमाग्रज आहेत त्यांच्यामुळे साजरा करतो। त्यांचा विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। अंडरलाईन करना है। कुसुमाग्रजाबरोबरच केशवसुत बालकवी बाभ बोरकर, बासी वर्डेकर, शांता शेळके, साल वाले लेशन में आप पढ़ चुके हो ये। इंदिरा संत, अभी हाल ही में आपने जो सूरज वाला सुना था, जो सूर्य मावळणार तर काय होणार आहे वो लेसन पढ़ा था आपने जातं असताना। सुरेश भट्ट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, बहुत बड़े कवि, बहुत बड़े कादम्बरी और कथाकार, इनको भी हमने शॉल वाले लेसन में इनके बारे में सुना। ये सभी एक सम्राट हैं। अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले। ऐसे प्रसिद्ध कवियों ने मुझे सजाया है, अपनी प्रतिभा से बिखेरा है मुझे। ये किसका बर्थडे है? हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। हैप्पी बर्थडे। चॉकलेट खिसा देखना हाथ ना दबे उसका। हर एक का अपना एक इंटरेस्ट होता है, एक स्पेशालिटी होती है, एक वैशिष्ट्य, प्रत्येकाचा एक वेगळा वैशिष्ट्य असतो आणि त्याच्याने सगळे एकत्र झाले की अचूक आपल्याला नॉलेज मिळतं। तशीच ही आपली साहित्य असते। आपल्याला अभिमान असायला हवं की आपल्याकडे इतके साहित्य आहेत आणि असे दिग्गज सम्राट लेख लिखणारे लेखक आहेत।